काय झालं? काय बोलायचंय? ते वाव, आम्हाला पैसे हवेत. पैसे हा. किती? 5 रुपये मागते. नाही काय किती? आम्हाला 50,000 रुपये हवेत. 50,000 रुपये? इथे माझ्याच पैशांचे वांदे झाले. तुम्हाला कुठून देऊ? कशाला हवेत 50,000 रुपये? ते आम्हाला बाबू गावाला जायचं आहे. हा काय करू आम्ही का बाबा गावी जाऊ? ते उधारी आहे ना आमची, आम्ही केली नाही ती झाली, तर ती फेडून टाकू आणि एक नवीन धंदा बिंदा करू तिथे. काहीतरी मशीन घेऊन हा कपडे बिपडे. बोट बुडायला लागली की सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात. हे ऐकलं होतं, आज अनुभवतोय. हे पाय बाबू, तू आम्हाला उंदीर म्हण, माकड म्हण, गाढव म्हण, काही फरक पडत नाही, पण आम्हाला इथं राहायचं नाही. नाही बापा, ते बाई आहे ना, ते निवेदिता बापा, लय बेकार बाई आहे ती, म्हणजे बेहाल करेल ते आम्हाला. कसं आहे, त्याची डायरेक्ट स्वप्नापर्यंत पोचली ना. मी सांगतो, या स्वप्नाने आपल्याला थोडी मोठमोठी स्वप्न दाखवली. ते तर बेकारच आहे. आता हातात काय फक्त 2-4-5 हजार रुपये ठेवले. ते तिच्या मागे धावपळ करण्यात खर्च झाले. आता दातावर मारायला 1.5 किमी आमच्याकडे. मी जसा पैशांच्या राशीवर लोळतोय ना, मलाच सांगताय पैसे नाहीत म्हणून? याच काय तू बाबा, काय त्या भैरवीचा नवरा आहे, भावजींचा मुलगा. आता ते ह्याले पकडले तर काय करतील, 2-4 शब्द ऐकवतील आणि देतील सोडून. आपलं काय काय आपल्याला जर पकडलं तर असं लात मारून एका मिनिटात घराबाहेर हाकलून देते. तुम्हाला पैसे बिसे काही मिळणार नाहीत. ठीक आहे, चला मग चाललं जाऊ. हे बाय, आपण इथं नाही राहू, फुटपाथवर राहू, रस्त्यावर राहू, काही खाऊ, पण इथं राहू नये. चला. बरोबरच आहे तुझं. काय तुरुंगापेक्षा ना फुटपाथ बरा. हा. चल चल निघू चल निघूया. थांबा. ओव्हर ऍक्टिंग बंद करा. कुठेही जायची गरज नाहीये. नाही, आम्ही इथे एक क्षणही नाही राहू शकत बाप्पा, आम्हाला जाऊ दे. हे बघा, त्या निवेदिता मॅडमना मी तुमच्या दोघांचं नाव सांगितलेलं नाहीये की तुम्ही सुद्धा प्लॅन मध्ये इन्व्हॉल्ड होतात. सो तुम्ही सेफ आहात. हा, कुठेही जायची गरज नाही, राहू शकता तुम्ही इथे. पण तरी जर तुमचा हट्ट असेलच की तुम्हाला इथे राहायचं नाहीच आहे आता, तर काय आहे, मला नाईलाजाने तुमच्या दोघांचं नाव सांगावं लागेल. आणि मामा, जसं तू म्हणलास की मी भैरवीचा नवरा आहे, तुझ्या भाऊजींचा मुलगा आहे, सगळं त्यामुळे मला काही टेन्शन नाही रे. तुम्हाला धोका आहे, तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल. बघा, विचार करा. निघताय का? नाही, तसं नाही. आम्ही काय करायचं? माझ्याकडे पैसे आहेत, अगदी थोडे. ते पैसे देऊन आपण स्वप्नाला जामिनावर सोडवू. ती मूर्ती सोडवलं, त्यानंतर काय करायचं? त्यानंतर मी आणि स्वप्न लग्न करू. मी तिचा बिझनेस जॉईन करीन, म्हणजे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. असं? पण मग इथं आमचा रोल काय? आम्ही काय करावं? तुमचं काय? मग तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जाऊ शकता तुम्ही. पण सध्या मला तुमची इथे गरज आहे. त्यामुळे जर जेलमध्ये जायचं नसेल तर मग चुपचाप इथे राहायचं. काय करते आता तू? काय नाही, ना का थोडं सोडा. मग परत बोटीत बसू आपण. काय नाही, आता पळून जायचं. स्वप्न,
थँक्स. तू एवढी धावपळ केली म्हणून आजच्या आज बेल मिळाली मला. नाहीतर मला आज रात्रभर त्या घाणेरड्या बायकांसोबत राहावं लागलं असतं. स्वप्ना, you'll have to be very careful now. या केसचा निकाल लागेपर्यंत यू कांट इवन गो आउट ऑफ टाउन. एव्हरी ऑल्टरनेट डे तुला पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावावं लागणार आहे. कळतंय तुला? हे लफडं मागे लागलं नसतं ना तर आपण एखाद्या सेफ ठिकाणी निघून गेलो असतो. आय नो. ॲक्च्युली त्यांनी मला फक्त इन्क्वायरीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलं होतं आणि मग आत टाकलं. खूप टेन्शन आलं होतं. मला असं वाटलं आता सगळं संपलं, मी लॉकअपमध्येच मरून जाईन. हे असं कसं तुला आत राहू दिलं असतं मी? तू माझ्यासोबत असणं तर मला कशाचीच भीती नाही वाटत. असं एकदा मी या केसमधून बाहेर आले पाहिजे. तेच समजत नाहीये मला. तुला या केसमधून सेफली कसा बाहेर काढू? जाऊ दे, आपण बघू काहीतरी. थोडे दिवस जाऊ दे, ही गोष्ट जरा निवळू दे, मग आपण कुठेतरी निघून जाऊया. म्हणजे तू आणि मी, आपण दोघंही कुठेतरी निघून जाऊया. आणि भैरवी? मरू दे त्या भैरवीला आणि त्या राजनला सुद्धा. मला आता काही घेणं देणं नाहीये त्यांच्याशी. स्वप्ना, अगं आपण आपलं आयुष्य नव्याने उभं करू. नवीन शहर, नवीन ओळख, नवीन आयुष्य. अजिबात नाही. नाही म्हणजे? हे स्वप्ना, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? असं नव्हतं म्हणायचं मला, पण त्या भैरवीला ना इतकं सहज नाही सोडायचं आपण. हे बघ स्वप्ना, आय कॅन अंडरस्टँड. तुझ्या हातून बिझनेस काढून त्या राजननी भैरवीला दिलाय म्हणून तुला त्या दोघांवर राग आहे. पण तू सुद्धा समजून घे, या रिवेंजच्या भावनेमुळे तू आज या ठिकाणी अडकली आहेस. हे बघ, आपण दोघं आहोत ना एकमेकांसोबत, मग कशाला त्यांचा विचार करायचा आता? नो वेज. मी भैरवीला ना इतकं सहज माफ नाही करणार. शी हॅज चीटेड ऑन यू. मला तिला चांगलाच धडा शिकवायचा आहे आणि त्यानंतरच मग आपण लग्न करूया. बेबी, काय झालं? माझा प्लॅन नाही आवडला का तुला? नाही, असं काही नाही. ठीक आहे, ॲज यू से. तुला एक सांगायचंय. आता काही झालं ना तरी मला तुला गमवायचं नाहीये. एनिवे, खूप उशीर झालाय, मी निघतो. तू आराम कर. हं, बाय. लग्न तुझ्याशी? जो स्वतःच्या बायकोचा नाही झाला तो माझा काय होणार आहे? माझा फोकस फक्त भैरवी आहे. एकदा का भैरवी आणि सुकटनकर फूड्सचं नातं तुटलं, माझा रिव्हेंज पूर्ण झाला. मला तुझी काहीच गरज नाही आहे. हॅलो, कोण बोलतंय? तुमच्या लाडक्या भैरवीचा काळ बोलते. स्वप्ना, वा, मेमरी खूप चांगली आहे तुमची. फोन कशाला केला होतास? तुम्हाला सावध करायला. काय ना, आत्तापर्यंत मी भैरवीवर लपून छपून वार करत होते, पण आता माझं नाव समोर आलंच आहे, तर समोरून वार करायचं म्हणते. हे बघ, तू समोरून वार कर किंवा मागून वार कर, तू जेलमध्येच असणार आहेस. तीच तुझी जागा आहे. मला फरक पडत नाही. आत्ता माझा अल्टिमेट एम फक्त आणि फक्त भैरवीला संपवणं आहे. काय करणार आहेस तू? तुम्ही भैरवीची वेलविशर आहात ना, म्हणून तुम्हाला तिचा जीव वाचवण्याची एक संधी देते मी. खरंच तुम्ही जर भैरवीवर प्रेम करत असाल ना, तर तिचा जीव वाचवून दाखवा. नाहीतर उद्याची बातमी ऐकायला तयार राहा. भैरवी अनीश माजगावकर.
उद्याची सकाळ बघणार नाही. हॅलो, हे बघ. बापरे, इतक्या कॉन्फिडेंटली बोलत होती, म्हणजे तिने नक्कीच काहीतरी प्लॅन केलं असणार. हिरवीच्या जीवाला धोका आहे. गार्गी, गार्गी. जो दरवाजा उघडल त्याला संपवायची ऑर्डर आहे आपल्याला. नाही रे, कुठल्या तरी पोरीला संपव म्हटलं ना मॅडम. जर ती समोर आली तर डबल पैसे देतो बोलल्या. पण या घरात बरेच माणसं आहे बहुतेक. कोण दरवाजा उघडतंय काय माहित. मी उघडणार आहे दरवाजा तुमच्यासाठी, तो पण लॉकअपचा. तुम्ही पप्पू सावंत, तू काय रे? स्वतःचं प्रमोशन करून घेतलंस. आधी बुरट्या चोर होतास, आता डायरेक्ट सुपारी. एक लक्षात ठेवा, या घरातली माणसं माझी माणसं आहेत. त्यांच्या केसाला जरी धक्का पोचला ना, पाताळात जरी दडून बसलास ना, तरी शोधून आणेन तुला, समजलं? पोलिसांना बोलवते, थांबा तुम्हाला. मावशी, अगं तुझा अंदाज खरा ठरला. तुम्ही? सॉरी, मला वाटलं मला भास झाला. नाही, कारण अनिशही घरी आलेला नाहीये आणि चावी त्याच्याकडेच आहे. तुम्ही यावेळी कसं काय? अगं ते काय झालं, आमच्या घरात ना कलर्सचं काम काढलंय. मला ना इतक्या शिंका येत होत्या त्या कामामुळे. मी कसं तरी केलं असतं ग सहन, पण आमच्या गार्गीला ना विचारायला ॲलर्जी आहे. बघ, सारखी खोकते अशी. मग ना काय करावं कळे ना. म्हटलं तुमच्याकडे येऊन राहावं जरा 4 दिवस. हो ना, एवढ्या रात्री आम्ही कुणाकडे जाणार? हो, काही हरकत नाही ना? सॉरी, इतक्या रात्रीची आली आहे. अहो चालेल ना, काय विचारताय तुम्ही? इतक्या हक्काने आलात, मला खरंच बरं वाटलं. या प्लीज आत या. ये. सो सॉरी. नो प्रॉब्लेम. हो. तुम्हाला पाणी देऊ? अगं काही नको, ऑलरेडी तुझी झोपमोड केली आम्ही. हे बघ, आम्ही इथे मुलांसोबत झोपतो, तू जा. अहो कशाला? तुम्ही आतमध्ये माझ्यासोबत बेडरूम मध्ये झोपा. अनिश आला की तो झोपेल मुलांसोबत. खरंच नको. निविदाई, तुम्ही आता इकडे राहणार आहात? हो, 2-4 दिवस चालेल ना? हो चालेल चालेल. ईशान, देवाने आपली प्रार्थना ऐकली. हा? कसली प्रार्थना? काय नाही, रोज प्रार्थना रोज. बरं ठीक आहे, आज जा आणि काकाचं अंथरूण पांघरून बाहेर आणा. भैरवी, खरंच नको. आम्ही मुलांसोबत गप्पा मारत मारत झोपतो. हो, पण माझगावकरांना विचारायला हवं ना, आम्ही इथे राहिलो तर चालेल का म्हणून. नाही नाही, आज बाबा आणि आत्या घरी नाही आहेत. ते एका नातेवाईकांकडे गेलेत, उद्या सकाळी येणार आहेत. बर, तू जा, झोप जा. नक्की? नक्की. काहीही लागलं तरी मला सांगा. गुड नाईट. गुड नाईट. गार्गी ताई, तुझी बॅग दे. निविदाई, बॅग द्या तुमची. हा द्या. अगं बाळा, हे तुम्ही या, आम्ही जातो. हा, आरामात या. अरे हळू. मावशी, आपण किती दिवस इथे राहणार आहोत आणि हे असं सगळं किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत ती स्वप्ना कायमची तुरुंगात जात नाही तोपर्यंत. हो. एक काम दिलं होतं मी तुम्हाला,
ते नीट करता आलेलं नाहीये. तोंड उघडलं तेवढा पैसा मोजला होता ना मी. मॅडम हे काम सांगताना पोलीस मॅडम तिथे राहतात हे कुठं सांगितलं होतं तुम्ही? फट, त्या बाई तिकडे आल्या होत्या. हो, हे माझं घर आहे, ही माझी माणसं आहेत, असं काहीतरी बोलत होत्या. कसं शक्य आहे हे? अहो मॅडम, त्या काही साध्या सुध्या पोलीस नाही आहेत. मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना वटणीवर आणले त्यांनी. त्यांच्याच खात्यातले पुरुष अधिकारी सुद्धा घाबरायचे त्यांना. हे, तुला त्या निवेदिता मॅमचे गोडवे गायला नाही बोलवलं इकडे मी. ऐकावंच लागेल, त्यांच्या नादाला लागू नका, खूप डेंजर आहेत त्या. लोकांच्या मदतीला अर्ध्या रात्री धावून जातील, पण तेच जर का एखादा गुन्हेगार हाती लागला ना तर त्याला सोलून काढायला मागे पुढे पाहणार नाहीत त्या. झालं तुमचं, आता माझं ऐका. हे जे काम दिलं होतं ना ते तुम्ही केलेलं नाहीये. सो जे पैसे मी दिलेत तुम्हाला ते मला परत द्या. काय? आणि त्यांनी आम्हाला बघितलंय त्याचं काय? उद्या जर का तुम्ही दुसऱ्या कोणाकडून हे काम केलं ना तर त्यांचा पहिला डाऊट आमच्यावर जाईल. आणि त्यांनी जर आम्हाला आत टाकलं तर तुम्ही येणार आहात का सोडवायला? आधीच माहित असतं हे निवेदिता मॅडम तिथे राहतात तर 1 करोडची जरी सुपारी दिली असती ना तरी आम्ही घेतली नसती. आम्हाला जीवापेक्षा पैसा प्यारा नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, सुपारी द्यायच्या आधी समोरच्या माणसाची ना माहिती घ्यायला शिका. चल रे चल. निवेदिता मॅम इतक्या लवकर तिकडे पोहोचतील वाटतं नव्हतं मला. आता भैरवीला संपवण्याचं काम बाहेरच्या माणसाला देण्यात काही अर्थ नाहीये. त्यासाठी मला माझा हुकमाचा एक्काच काढायला हवा. येस, हे काम तू करशील अनिश. आणि त्यासाठी तुला कसं पटवायचं हे मला खूप चांगलं माहिती आहे. आज निवेदिता मॅडम आणि गार्गी पण आहेत ब्रेकफास्टला. त्यांच्यासाठी काहीतरी छान नाश्ता करते. दोघी इतक्या हक्काने इथे आल्यात राहायला, किती बरं वाटलं. काय बरं आवडत असेल त्यांना? काय करू? पायनॅपल शिरा आणि दडपे पोहे करते आज. मुलांना आणि बाबांनाही खूप आवडत आहे. हे पोहे कोणी केले? चहाही करून ठेवलाय. काल रात्री तू आमची मदत केलीस त्याबद्दल आभार मानण्याची ही माझी पद्धत आहे. आय होप मी केलेला नाश्ता तुम्हाला सगळ्यांना आवडेल. मी मॉर्निंग वॉकला चालली आहे, आल्यावर बोलू. निवेदिता मॅडम, मी काय तुम्हाला मदत करणार? तुम्ही ऑलरेडी कितीतरी वेळा माझ्या मदतीसाठी धावून आलाय. एवढं तर कोणी आपल्या नात्यातल्या माणसासाठी पण नाही करत. एवढा विचार करू नका भैरवीताई. अगं गार्गी, तू सकाळी कशाला उठलीस? अगं झोपायचं ना थोडा वेळ. नाही, मी रोज सकाळी मावशीसोबत लवकर उठते आणि अभ्यास करते. अरे वा, पण आज तुझ्या मावशीने बघ काय सरप्राईज दिलंय. एकतर आधी मी तुमच्यासाठी काहीतरी छान बनवणार होते, पण माझ्याही आधी उठून सगळा नाश्ता वगैरे करून मोकळ्या. अगं ती मावशीची स्टाईलच आहे भैरवीताई. ती अशीच रोज सकाळी आमच्या दोघींसाठी नाश्ता बनवते आणि वॉकला जाते. तिच्यामुळेच मला लवकर उठायची सवय लागली. अरे वा, किती छान. आता उद्यापासून मी इरुईशनला पण सकाळी लवकर उठायची सवय लावणार आहे बघ. अगं उद्यापासून कशाला, ते दोघं आजच उठलेत आणि मावशीसोबत वॉकला पण गेले. काय सांगतेस काय? अगं आज काय सगळ्यांनी मला धक्क्यांवर धक्के द्यायचं ठरवलंय का? मावशी कधी काय करेल कुणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. ह्या दोघी बायका घरात घुसला तर घुसला, डायरेक्ट किचन मध्ये आल्या. बस ना, त्या भाचीने ऐकलं ना तर आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवाय. तुमची बसा, मी नाही घाबरत. अरे नाही, पण काय ऐक नाही. झाला का नाश्ता? मग बघा, निवेदिता मॅडमने आपल्यासाठी गरमागरम पोहे केलेत. हे हे पोहे, हे जाऊ दे ना, तुले काय प्रॉब्लेम आहे का मला कळत नाही ना. आता तू दिवसभर त्या गॅस जवळ असतेस ना. आता आज ऐकतं मिळतंय तर घे ना, खायला प्रॉब्लेम करतो. सरकटे, आयुष्यात म्या कधी आयतं खाल्लं नाही.
हा माझ्या कष्टाचंच खाल्लं, तुम्हाला माहित आहे. काय ना काय तो काय गार्गी. गारकी गाडकी म्हणजे गाडलं गार्गी ग. गार्गी गार्गी हा गार्गी तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो, अनुभवाची बोल आहे. हे पाय बाई, दुसऱ्याच्या घरात शिरली तर शिरली, पण डायरेक्ट असं किचन मध्ये शिरू नाही. हो, काय बोलताय तुम्ही? एकतर निवेदिता मॅडमनी आपल्या सगळ्यांसाठी स्वतः सगळं सामान शोधून वगैरे हा चहा नाश्ता केलेला आहे. त्यासाठी त्यांचे आभार मानायचे का त्यांना हे असं वेडवाकडं बोलायचं? काय परक्याच्या घरात हक्क गाजू नये एवढंच मा म्हणणं आहे. काय चुकलं माया सांग बरं. जाऊ दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? काय झाले कॉमेडी ते माहितीये का, की आपली माणसं झालेत परकी आहे की नाही, आणि परकी माणसं झालेत आपली. आता काय करते? मुळात निवेदिता मॅडम आपल्यासाठी परक्या नाही आहेत. त्यांनी आपल्या घरासाठी खूप काही केलेलं आहे. असं आणि हे घर जेवढं आमचं आहे ना, तेवढंच त्यांचं सुद्धा आहे, कळलं?